नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला लातूरमधील एक वेगळा तरुण आहे, ज्यांनी लातूरच्या शाहू महाविद्यालयात BSc केलं आणि त्यानंतर जर्नलिझम केलं, MJ केलं. पुणे विद्यापीठात प्राध्यापक, MITमध्ये प्राध्यापक, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आणि अनेक जर्नलिझम कॉलेजमध्ये तो व्हिजिटिंग लेक्चरर होता. सध्या लंडनमध्ये तो रिसर्च करतो आहे आणि त्याचा विषय आहे भारतातील जातीव्यवस्था, जमिनीचा प्रश्न आणि विकास. या विषयावरती आपण थेट त्याच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. अभिषेक, जो मी उल्लेख केला की भारतातील जातीव्यवस्था, जमिनीचा प्रश्न आणि विकास, या विषयाचा अभ्यास करायला तुला लंडनला का जावं वाटलं? बरोबर. सुरुवातीला तर आभार सर. आणि ह्या विषयावर तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलवलं, कारण जनरली जातीव्यवस्थेचा प्रश्न म्हणल्यानंतर माध्यमं एकतर दुर्लक्ष करतात, कारण फक्त अत्याचार झाल्यानंतरच मार्जिनलाइज समूहातल्या लोकांचे प्रश्न माध्यमांना उचलावे वाटतात. पण विकासाच्या अनुषंगानं बोलण्यासाठी तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल आवर्जून हे उल्लेख केला पाहिजे की ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी लंडन विद्यापीठामध्ये डेव्हलपमेंट स्टडीज विभागात काम करतो. तर हे काम एकंदरीत थोडक्यात सांगतो की नक्की काम काय, म्हणजे ते सांगता येईल की ते तिथं जाऊन का केलं पाहिजे. तर आपल्याकडे विकास ह्या संकल्पनेचा खूप सातत्याने गाजावाजा केला जातो. म्हणजे विशेषतः 2014 नंतर तर खूपच विकासाचं एकंदरीत स्लोगनच म्हटलं. पण असे प्रश्न जेव्हा येतात, विकास, न्याय, कायदा, तेव्हा एक मूलभूत प्रश्न त्याच्या पुढे आपण लगेच विचारला पाहिजे की विकास कुणाचा? राईट. कारण विकास ही गोष्ट ठरवताना विशिष्ट वर्ग, विशिष्ट जाती, विशिष्ट समूह यांची सातत्यानं त्यावरती मक्तेदारी असते आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तो विकास ठरवला जातो. म्हणजे आपण खूप वेळेला म्हणतो की मुंबईत AC मध्ये बसणारी माणसं लातूरसाठी धोरणं ठरवतात. बरोबर. पण त्या भागातले प्रश्न हे वेगळे असतात. म्हणजे विशेषतः आता लातूरचं उदाहरण घ्यायचं तर पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. बरोबर. विकासाच्या सगळ्या चर्चेमध्ये पाण्याचा प्रश्न कुठे येतो, म्हणजे आपण बोलतो सातत्यानं. तर जातीव्यवस्थेचा अभ्यास करत असताना हेच आहे की विकासाच्या ह्या सगळ्या चर्चेमध्ये जातीची जी उतरंड आहे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. म्हणजे विकास हा खरं तर आरसा आहे, तुमचं सामाजिक वास्तव त्या आरशामध्ये सातत्यानं दिसत असतं. मग विकासाची धोरणं ठरवणारी लोक कोण असतात? म्हणजे आपण लोकशाही प्रक्रियेमधले 4 जरी घटक असे पकडले तर जातीव्यवस्था त्यामध्ये रिफ्लेक्ट होते. म्हणजे नोकरशाही कोण आहे, नोकऱ्यांमध्ये कोणत्या जातींचं वर्चस्व आहे, आणि जी सामाजिक सगळं वास्तव आहे ते तुम्हाला दिसायला लागतं. त्यामुळे भारतात जातीव्यवस्थेचा, विशेषतः दलितांच्या लढ्यातून उभ्या करत असलेल्या विकासांच्या प्रारूपांचा अभ्यास करणे ही खूप क्लिष्ट गोष्ट आहे. आणि दुर्दैवाने मी जेव्हा भारतामध्ये काम करत होतो, म्हणजे पत्रकार म्हणून काम करत होतो, अभ्यासक म्हणून काम करत होतो, तेव्हा भारतातल्या अकॅडमिक स्पेसेस ह्या जातीव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी त्या पूरक नाही आहेत. जातीचं वास्तव आता 75 वर्षानंतरही खूप भीषण आहे. आपण जरी ते दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरी ते आपलं वास्तव आहे, म्हणजे ते जमिनीवरचं वास्तव आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं की जेव्हा मी हा अभ्यास करेन तेव्हा तो भारतात करणार नाही, कारण तुमच्याकडे एका विशिष्ट नजरेतून बघितलं जातं, द्वेष त्यामध्ये असतो विशेषतः. कारण भारतातला भारतातलं शैक्षणिक क्षेत्र हे खूप उच्च जातींनी प्रभावित केलेलं आहे. म्हणून IIT-मध्ये आता खूप सारे दलित मुलं आत्महत्या करत आहेत. म्हणजे IIT-मध्ये गेलं हे दिसतं त्याची संख्या, पण तिथं गेल्यानंतरचा जो त्रास आहे तो खूप वेगळा आहे. तसंच विद्यापीठीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारे प्राध्यापकांचे अनुभवही ते आहेत. त्यामुळं भारतात हे विषय करणं, ह्या विषयांकडे बघणारी संवेदनशीलता आपल्या समाजाकडे नाही आहे. बाहेरच्या देशामध्ये मी ज्या विद्यापीठामध्ये शिकतो, म्हणजे मी पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आणि अनेक विद्यापीठामध्ये शिकवलं, तर भारताच्या जातीव्यवस्थेवर आपल्या विद्यापीठामध्ये जेवढी पुस्तकं नाही आहेत तेवढी त्याच्या 10 ते 15 पटीनं जास्त पुस्तकं माझ्या विद्यापीठात आहेत लंडनला. अरे बापरे. आणि त्या लोकांना माहीत आहे. म्हणजे माझे सुपरवायझर हे डेन्मार्कचे आहेत. त्यांना मी एकदा बोलता प्रश्न विचारला होता की तुम्ही डेन्मार्कचे लंडनमध्ये शिकवता, भारतात जातीव्यवस्थेचं, त्यांनी भारतातल्या जातीव्यवस्थेचा मागचे 30-35 वर्ष अभ्यास केला, जातीव्यवस्था आणि श्रम. अच्छा. ह्याच्या अनुषंगाने, कारण श्रमाचा मुद्दा सातत्यानं वर्गाच्या अनुषंगाने बघितला जातो, पण जातीच्या अनुषंगाने श्रमाचा मुद्दा जेव्हा बघितला जातो तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे, त्याचं ॲनालिसिस वेगळं आहे. तर मी त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले की संशोधकाला फील्डवर्क करण्याशिवाय पर्याय नाही. आणि भारतात तुम्ही जेव्हा फील्डवर्क करायला जमिनीवर जाता
तर भारतातल्या जमिनीवरचं वास्तव हे वर्ग नाही तर तिथली जाती व्यवस्था आहे. आणि जाती व्यवस्था हे वर्गाचंच एक स्वरूप आहे, बरोबर. पण जात आहे त्याचं. त्यामुळं परदेशामध्ये जाती व्यवस्थेवरच्या अनुषंगानं खूप मोठं काम आहे. दुसरं यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतामध्ये ज्या गुंतवणुकी येतात सगळ्या त्या आंतरराष्ट्रीय जे सगळे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये जातीचं जे वास्तव आहे ते कुठंच डील केलं जात नाही. त्यामुळं ही पण एक त्यातली गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन जाती व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर दोन देशांमध्ये ज्या गुंतवणुकीचे व्यवहार होतात सगळे त्याच्यामध्ये आपण आवर्जून सांगितलं पाहिजे की कारण हे देश गुंतवणूक करत असताना तिथली जाती तिथलं जी वास्तव आहे जे सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, जमिनी कुणाच्या येत आहेत याचा विचार केला जातो इन्व्हेस्टमेंट येताना. पण आपल्याकडे अभ्यासक नाही आहेत की जे हे जागतिक पातळीवर जाऊन सांगतील की इथं कंपन्या येताना कुणाच्या जमिनी जातात, इथं धरणं बनताना कुणाच्या जमिनी जातात. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन सांगितल्याशिवाय जग ह्या विषयांकडे संवेदनशील पद्धतीने बघणार नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन जाती व्यवस्थेचा प्रश्न मांडणं गरजेचं आहे. आणि दुसरं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 त्यांच्या पुस्तकात सांगितलं होतं, कास्ट इन इंडिया नावाचा त्यांचा प्रबंध होता, की ते म्हणाले होते की आपल्याला आता असं वाटतंय म्हणजे त्या 1920 की जातीचा प्रश्न हा भारतापुरता आहे. पण बाबासाहेबांनी हे 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं की जेव्हा हिंदू समाज हा दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होईल तेव्हा जातीचा प्रश्न हा जागतिक प्रश्न बनलेला असेल. आणि आता तो जागतिक प्रश्न बनलेला आहे. म्हणून युनायटेड किंगडममध्ये जात ही गोष्ट इक्वॅलिटी लॉ समानतेच्या कायद्यांमध्ये आणण्यासाठी संघर्ष चालू आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया स्टेट असेल, सियाटलच्या काउन्सिलनी कायद्यामध्ये आता रूपांतर केलं की जातीय भेदभाव हे आता तिथं कायदेशीर गुन्हा आहेत. तर त्यामुळं जातीचा प्रश्न हा जागतिक आता बनलेला आहे. त्यामुळं ही मांडणी लंडनमध्ये जाऊन करणं आणि विशेषतः अशा विषयांवर संशोधन करण्यासाठी तिथं पूरक वातावरण आहे. दुसरा तर ह्या जाती व्यवस्थेत जसा विषय जमिनीचा प्रश्न, म्हणजे नेमका काय प्रश्न आहे? बरोबर. आता जमिनीचा प्रश्न एक असा आहे की दलितांकडे परंपरागत जमिनीची मालकी नव्हती आणि हे अनेक अभ्यासातून आता सिद्ध झालं आहे. भारतामध्ये प्रचंड यावरती अभ्यास झाला आणि हे सातत्यानं सांगितलं गेलं की जमीन नसणं हे दलितांच्या शोषणाचं मूळ कारण राहिलेलं आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. बरोबर. ब्रिटिशकालीन म्हणजे वसाहतकालीन जो विकास झाला म्हणजे विशेषतः नागपूर असेल, बॉम्बे असेल, इथे ग्रामीण भागातला दलित हा शहरांमध्ये गेला कारण औद्योगिकरण सुरू होतं. बरोबर. आणि एका अर्थाने औद्योगिकरणामध्ये खरं तर दलितांना काही प्रमाणे मुक्त होण्याची वाट मिळाली. पण मराठवाड्यासारखे जे प्रदेश आहेत भारतामध्ये किंवा अनेक ठिकाणी त्या भागांमध्ये निजामकालीन, मराठवाड्याचं उदाहरण घेतलं तर इथं निजामकालीन सगळी राजवट होती. त्यामुळे इथल्या दलितांना एकतर जमिनी नव्हत्या, बाहेर जाण्या, इथं वसाहतिक विकास झाला नाही, उद्योग आले नाहीत. त्यामुळे तो दलित जसा होता तसाच राहिला. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ जो होता, स्वातंत्र्यपूर्व जो सगळा काळ होता त्यामध्ये तो त्या गावगाड्यामध्ये शोषणाच्या त्या चक्रामध्येच राहिला होता. 1942ला खूप महत्त्वाची घटना म्हणजे सर्व प्रेक्षकांना हे गाव माहीत असणार आहे, कसबे तडवळे. बरोबर. तिथे 1942ला बाबासाहेबांची खूप मोठी सभा झाली होती आणि बाबासाहेबांनी ती सभा तिथं का झाली हे पण कारण समजून घ्यायला पाहिजे. कारण हे गाव जे आहे हे ब्रिटिश इंडिया तेव्हाचं आणि आत्ताचं तेव्हाचं निजामकालीन जो परिसर होता त्याच्या सीमेवरचं गाव होतं आणि बाबासाहेबांना निजामकालीन परिसरातल्या दलितांनाही अपील करायची होती म्हणून ती सभा झाली होती. ती सभा महार मांग वतन परिषद नावाने प्रसिद्ध आहे. बरोबर. तर त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे की बाबासाहेब म्हणाले की बाबासाहेबांनी निजामाला अपील केली होती की अरे ह्या लोकांनी तुझी सेवा केली एवढ्या काळ, तर आता कसंही भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे तरी तुझी जबाबदारी आहे की ह्या लोकांना तू जमिनी वाट, ह्या लोकांना तू एक आभार म्हणून तू जमिनींचं वाटप केलं पाहिजेस. आणि निजामांनी त्याला 1945-46 उत्तर दिलं आणि निजामांनी दलितांना जमीन दिल्या, महार मांगांना जमिनी वाटल्या निजामानं. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा खूप महत्त्वाची गोष्ट घडली की गावातले जे उच्च जाती होते त्यांनी ह्या ज्या वाटप झालेल्या जमिनी होत्या त्या गावातल्या दलिताला त्यांनी सांगितलं की अरे ते निजाम गेला, अच्छा आता तू स्वतंत्र भारतात आहेस. म्हणजे खरं तर दलितांच्या स्वातंत्र्याचा प्रवास मराठवाड्यातल्या त्या निजामाच्या सर्क्युलरपासून सुरू झाला होता. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं ग्रामीण मराठवाड्यातील दलित परत पारतंत्र्याकडे गेला. त्याच्या ज्या साखळ्या तोडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला होता
तो इथल्या उच्च जातीयांनी स्वातंत्र्याच्या ह्याच्यात, म्हणजे स्वातंत्र्य कुणाला, परत हा मुद्दा विचारला पाहिजे. अगदी. तर गावातल्या उच्च जातीने सांगितलं की तो निजाम गेला, आता तुला जी जमीन दिली होती ती जमीन तुझी नाही, आता ही परत गावाची जमीन झाली. हा एक मुद्दा झाला. म्हणजे मग ते गायरान जे झालं ते त्याच्यातून. हा. आणि दुसरा मुद्दा तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होता की तुम्ही हे जे जनावरं मेलेली ओढताय हे बंद करा. बरोबर. महारवतनं सोडा. कारण बाबासाहेब हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं की बाबासाहेब ह्या सगळ्या लढ्याच्या केंद्रस्थानी सन्मान हा मुद्दा आहे. अगदी. म्हणजे महारवतनं असताना सुद्धा तुमचं पोटपाणी भरायचं, पण बाबासाहेबांनी सांगितलं की सोडा, सन्मानानं आयुष्य जगायचं असेल तर गावातल्या ज्या पडीक जमिनी आहेत, ज्याच्यावर हे खूप महत्त्वाचं आहे, अधोरेखित केलं पाहिजे की ज्या जमिनी कोणीच कसत नाही आणि ज्या सार्वजनिक मालमत्ता आहे त्या जमिनी तुम्हीच गावात जाऊन कसायला सुरू करा. आणि तेव्हापासून ह्या भागातल्या विशेषतः मराठवाड्यातल्या दलितांचा खूप मोठा संघर्ष जमिनीसाठीचा सुरू झाला. पुढे 1965 दादासाहेबांनी तो संघर्ष राष्ट्रीय पातळीवर नेला, जमिनीची मागणी केली आणि हा संघर्ष चालू आहे. पुढे मग एकनाथ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनीचा संघर्ष सुरू झाला. तर आता जमिनीचा मुद्दा का महत्त्वाचा आहे, कारण दलितांसाठी गावामध्ये उदरनिर्वाहाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन, त्याच्याकडे दुसरे कोणते स्रोत नाही आहेत. बरोबर. ह्या जमिनी त्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे, त्यांचं जगण्याचं साधन आहे. आणि फक्त जगण्याचं साधन नाही तर एक सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचं साधन आहे. कारण काय होतं, जेव्हा एखाद्या दलिताकडे जमीन नाही, तो जेव्हा दुसऱ्याच्या शेतात जातो तो अवलंबून आहे त्याच्यावरती. बरोबर. त्याचं पोटपाणी, त्याच्या लेकरांची शिक्षणं, त्याचं अस्तित्व दुसऱ्यावरती आहे. आणि जेव्हा तो दुसऱ्यावर अवलंबून आहे तेव्हा जो ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यासाठी त्या दलिताचं शोषण करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. त्यामुळं अनेक मजुरीवर जाणाऱ्या स्त्रियांवर अत्याचार होणं, जातीवाचक शिवीगाळ, त्यांच्यावरती बलात्काराचे प्रयत्न, मारहाण, ह्या गोष्टी खूप सातत्याने हे भाग आहेत. कमी रोजगार नाहीच, अशाही घटना आहेत. पुढे ह्या सगळं मिळाल्यानंतर दोन संघर्षाचे मुद्दे ह्या सगळ्यामध्ये तयार झाले की दलितांनी जेव्हा जमीन कसायला सुरू केली तेव्हा आता सगळीकडे एक ओरड सुरू आहे की आम्हाला मजूर मिळत नाहीये. बरोबर. पण जेव्हा हा मजूर उपलब्ध होता तेव्हा त्याला ज्या पद्धतीची वागणूक मिळाली, आपल्याकडे एकतर कायदे नाही आहेत की जे खूप सन्मानपूर्वक मजुरी त्या कामगारांना मिळवून दिली जाईल. त्यामुळे आता हा म्हणतोय की आम्हाला तुमच्या शेतावर यायचं नाही, आम्ही स्वतःची जमीन करू, ती 1 एकर का असणार, 2 एकर का असणार, पण आम्ही आमची जमीन करू. आमचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला, मग आम्ही एकदा पोटापाण्याचा प्रश्न मिटला तर बाकीचं जग त्यासाठी खुलं होणार आहे. तो पुण्या मुंबईला जाईल, तो तिथं हमाली करेल, तो रोजगार करेल, पण 12 महिन्याचं धान्य त्या 2 एकरामधून तो निर्माण करेल आणि राहील. तर हा डिग्निटीचा जो प्रश्न आहे ना तो सुटायला तिथून सुरुवात झाली. तर ह्याच्यातून काय तू खूप माल येतो असं नाही, पण तो प्रश्न आहे तो डिग्निटीचा. आता हे सगळा जो लढा उभा राहिला ना, हा लढ्याचं खूप इंटरेस्टिंग आहे की हे आंबेडकरी विकासाचं प्रारूप आहेत हे लढे. म्हणजे जर आपण असं म्हणायला लागलो की आंबेडकरी विकासाचं मॉडेल काय ते जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला ग्रामीण भागात एकदम तळाशी असलेला दलित काय संघर्ष उभा करतोय हे अभ्यासल्याशिवाय ते मॉडेल उभं करता येणार नाही. ह्यात एक प्रश्न निर्माण असा झाला की तुम्ही जो म्हणालात की हे जे आता एकूण जमिनीचा लढा, तर या अंतर्गत आपल्याकडे किती जणांना जमिनी मिळाल्या आणि आजही भूमिहीनांचं प्रमाण किती आहे? आता महाराष्ट्राचा जर आपण आकडेवारी बघितली, आता मराठवाड्याचा आपण जर स्पेसिफिक आपण म्हणजे आपला ऑडियन्स लक्षात घेता बोललं तर आता मराठवाड्यामध्ये ज्यांनी गायरान जमीन पकडली आहे त्यांचं मी प्रमाण तुम्हाला सांगतो, 2 लाख कुटुंब आहेत ज्यांनी गायरान जमिनी पकडल्या आहेत. आणि ॲव्हरेज जमीन जर पकडली तर आपण 2 ते 3 एकर असं पकडूयात. 1988चा जो GR आला त्या GRमध्ये असं सांगितलं होतं की त्याच्या पूर्वी ज्या जमिनी दिल्या होत्या त्या वाटप करा. बरोबर. पण त्या म्हणाव्या तेवढ्या वाटप झाल्या नाहीत. आणि दुसरं एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या जमिनी वाटप झाल्या त्या खरंच त्याला मिळाल्यात का, याचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या तो अभ्यासाचा विषय नाही आहे, पण मी अनेक इथल्या राजकीय पक्षांनाही सुचवले जे दलितांसाठी काम करतात की कागदपत्र जमा करून जमिनीवर जाऊन नोंदबद्ध बघितलं पाहिजे की जमीन खरंच तो दलित कसतोय का. बरोबर. कारण जमिनी दलितांच्या नावावर आहेत पण कसणारा दुसराच आहे, त्याला माहिती नाही की ती जमीन आपल्याला मिळालेली आहे. तर हे खूप क्लिष्ट प्रकरण आहे. आणि आता एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जमिनीला आता प्रचंड महत्त्व आलेलं आहे. अगदी. आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः की मराठवाड्याला सातत्यानं सांगितलं गेलं की मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष खूप आहे. होय. आता मराठवाड्यामध्ये जर विकासाचा सगळा प्रवाह आणायचा झाला तर तुम्ही कुठं उभं करणार. म्हणजे याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की मुनगंटीवार जेव्हा वनमंत्री होते त्यांना अचानक असं लक्षात आलं की अरे आता काहीतरी आपण निसर्गासाठी केलं पाहिजे म्हणून आता काय 1 लाख झाडं लावूयात.
आता त्यांनी किती लावली तो राजकीय तो वेगळा प्रश्न आहे, पण त्यात नको जायला. आता झाडं कुठे लावणार? सरकारने हा विचार करायला पाहिजे. म्हणजे हे खूप स्वप्नवत जगण्याचे प्रकार आहेत सरकारचे. तर ह्यांनी काय केलं, झाडं लावण्यासाठी ज्या दलितांनी गायरान जमिनी कसायला सुरू केल्या होत्या त्याच्यावर डोळा ठेवला आणि एका रात्रीमध्ये जी जमीन गायरानाची जी वन खात्याकडे असते ती जमीन एका रात्रीमध्ये एका मंत्र्याच्या अट्टहासासाठी महसूल खात्याकडे ट्रान्सफर करण्यात आली. सॉरी, महसूल खात्याची जमीन वन खात्याकडे ट्रान्सफर करण्यात आली. आणि वन खात्यामुळे आल्यामुळे वन खात्याचे कायदे पूर्ण वेगळे आहेत फॉरेस्टचे. बरोबर. म्हणजे इथं कळंब जिल्ह्यामध्ये शिराडोन नावाचं गाव आहे, पारधी समुदाय तिथं गायरान जमीन कसतो. त्यांचं उभं पीक जाळलं हे त्याच काळात. कशासाठी? वन खात्याने रात्री 2 वाजता येऊन. आता ह्या गोष्टी आपण बोलत नाही, ह्या मानवाधिकाराच्या गोष्टी आहेत. म्हणजे हा जातीच्या पुढचा प्रश्न आहे. हा नागरिक म्हणून तुमच्या देशातल्या माणसांना तुम्ही कसं वागवता ह्याचा प्रश्न आहे. म्हणजे दलित आहेत का, ते ब्राह्मण आहेत का, तो मराठी आहेत, तो खूप दुय्यम प्रश्न आहे. बरोबर. पण रात्री 2 वाजता एखाद्या व्यक्तीच्या शेतात जाऊन उभं पीक तुम्ही जाळता, ही कुठली मानवाधिकाराची गोष्ट आहे? तर हे प्रश्न उभे राहत नाहीत. म्हणजे आपल्याला इस्रायलचा आता खूप आपण इस्रायलवर हल्ला झाला, इस्रायलच्यावर आपण अश्रूच्या एकदम गंगा व्हायला लागलोय, पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रश्नांकडे आपण बघत नाही. म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत की लातूरमध्ये दरी आहे. होय. लातूरमध्ये गंजगोल्याच्या वरचा भाग आणि गंजगोल्याच्या पलीकडचा भाग, बरोबर, याच्यामध्ये स्पष्ट विषमता आहे विकासामध्ये. बरोबर. तर हे जे विकासाचे विषमता तयार झाली आहे ती जर आपल्याला मोडून काढायची असेल तर ज्या समूहांपर्यंत विकास पोहोचला नाही त्यांच्याशी बोलून त्यांना विकास म्हणजे काय वाटतो हे समजलं पाहिजे. आणि मी हे आवर्जून नमूद करतो की मी जे काम करतोय ते सैद्धांतिक पातळीवर माझं काम आहे, पण त्याच्यासाठी येणारा जी रसद आहे ती इथं जमिनीवर लढणारे नेते नाही, जे दलित आहेत त्यांच्याकडून ती येते. ती लोक म्हणत आहेत की आम्हाला विकास म्हणजे काय पाहिजे. म्हणजे जमिनीचा लढा एवढा महत्त्वाचा आहे, तो उदरनिर्वाहाचा लढा आहे, तो सन्मानासाठीचा लढा आहे, तो स्त्री पुरुष समानतेचा लढा आहे, अगदी, तो आर्थिक सबलीकरणाचा लढा आहे, तो वर्गीय शोषण मोडून काढण्याचा लढा आहे. तर ह्या सगळ्यामध्ये हा दलित स्वतःचं काहीतरी म्हणायचा प्रयत्न करतोय, कारण ह्याचा आवाज कधीच ऐकला गेला नाही. आणि कारण तो खूप सोपं म्हणतोय की त्याला काय पाहिजे, विकास म्हणजे त्यासाठी आहे की मला सन्मान पाहिजे. इथली व्यवस्था सन्मान देऊ शकते का आपल्याला, हा आजही प्रश्न आहे. म्हणजे तो बरोबर, दलितांना जाऊ द्या, सगळ्यांना, कुणालाच तो सन्मान आपण आज देऊ शकत नाही. म्हणजे शहरांमध्ये घाण असणं हा असन्मान आहे तिथल्या नागरिकांचा. तर मला वाटतं की ही गुंतागुंत आहे जमिनीच्या प्रश्नाची, आणि दलित त्यांच्या लढ्यातून ह्या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडून स्वतःला जाती व्यवस्थेतून मुक्त करायचा प्रयत्न करतोय, आणि ह्याचं सैद्धांतिकरण झालं पाहिजे. मग आता एक तुमचा अभ्यासाचा हा विषय आहे, थोडा जरा पलीकडचा विषय, की एक तर आपण जाती अंताची लढाई असा एक तात्विक विषय मांडला जातो, आणि दुसरीकडे आता मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी हे प्रत्येकजण आपापल्याला आरक्षण मिळावं यासाठीचं लढत आहेत. आणि असं वाटतं की समाजामध्ये एक उभी फूट पडते की काय. तर या विषयाकडे तुम्ही कसं बघता? बरोबर. आता म्हणजे हा खरं तर खूप संवेदनशील आणि आत्ताचा महत्त्वाचा विषय, आणि आपण त्यावरती स्पष्टच बोललं पाहिजे. बरोबर. एक सातत्यानं की एक गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे की आरक्षणानं प्रश्न सुटतात का ह्याचा एक स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे. माझं स्वतःचं असं मत आहे की आरक्षण तुम्हाला एक पायरी चढायला हे करतं. त्यांनी प्रश्न सुटतील का, त्यांनी जाती अंत होणार नाही, हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि 75 दुसरी एक गोष्ट की जाती अंत संपवण्याचं बर्डन हे जी लोक जाती व्यवस्थेचं पालन करतात त्यांच्यावरती आहे. म्हणजे जाती अंत हे बाबासाहेबांचं काम नव्हतं. बाबासाहेबांनी जेव्हा ॲनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं ते उच्च जाती हिंदूंसाठी लिहिलं होतं. बरोबर. त्यामुळे जाती अंत करणं हा दलितांचा प्रश्न नाही, तो हिंदू समाजाला लागली ती कीड आहे असं बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, आणि ते त्यांचंच काम आहे ती कीड साफ करायच्या का नाही, ते त्यांचं पाप आहे. दुसरा प्रश्न तुम्ही आता जो म्हणालात की ह्या सगळ्यामध्ये मराठा समाज आणि आत्ता जी सगळ्यांना ओबीसीना तर ऑलरेडी आरक्षण आहे, तो मुद्दा नाही. मराठा समाज मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण हे काय गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे. बरोबर. म्हणजे आपण कॉन्स्टिट्युशनल जर डिबेट्स वाचल्या ज्या उपलब्ध आहेत वेबसाईटवरती, संविधान सभेतल्या ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासणं खूप गरजेचं आहे. त्याच्या काही निकष आहेत, मागास समूह कोण आहेत, आरक्षण कशाच्या आधारावर, आणि आरक्षण देण्यासाठी फक्त आर्थिक हा एक निकष नाही आहे. आता त्याच्यावरती आरक्षण दिलं पाहिजे का ही वेगळी चर्चा, पण आर्थिक कारण हा एकमेव निकष नाही आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट. आता हा प्रश्न खूप जाणीवपूर्वक विचारला पाहिजे की ह्या समाजाला आत्ता
आत्ताच का गरज वाटते? तर ह्याचं सगळा जो गोंधळ आहे हा आपण स्वीकारलेल्या धोरणांमध्ये आहे. अच्छा. म्हणजे 1990मध्ये आपण जेव्हा जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलं, त्याचा जो बाजारपेठेवरती परिणाम झालेला आहे ते एक कारण. दुसरं की जमिनीचे जे तुकडे झाले अगदी ते एक कारण. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हवामान बदल आणि शेतीचा अरिष्ट. होय. म्हणजे आता विचार करा की मराठा तरुणाला असं 7 जन्मापासून सांगितलं जातं की अरे आपण गावात आपली खूप वर्चस्व होतं, आपली खूप ताकद होती आणि आपल्याकडे काय एवढे बैल होती, एवढे घोडे होते, एकदम मोठा वाडा होता, गडी होती. होय. पण ह्याचं सगळं विघटन झालं. होय. म्हणजे 90मध्ये जन्मलेला मुलगा जेव्हा 2023 पर्यंत आला, तो त्या स्वप्नावत जगामध्ये जगत आले की अरे आपली ही हिस्ट्री आहे, होय, आपली परंपरा आहे आपण मराठा असण्याची. आणि 2023मध्ये आल्यानंतर त्याला अचानक, म्हणजे आपण 2015 पकडूयात जेव्हा हे सगळं सुरू झालं, की त्याला अचानक असं लक्षात आलं की अरे असं तर काहीच नाहीये. म्हणजे आपल्या शेतीमध्ये उत्पन्न पण निघत नाहीये, आपल्याकडे सांस्कृतिक ही काही जास्त संचित नाहीये. म्हणजे जसं एकंदरीत मराठी साहित्यावर सातत्यानं ब्राह्मण वर्चस्व राहिलं, ती एक परंपरा आहे. एक दुसरी दलित साहित्याची परंपरा आली. पण मराठा साहित्य काय? म्हणजे ग्रामीण साहित्य, पण मराठा साहित्य नाही आपल्याकडे. बरोबर बरोबर. तर जेव्हा अशा पद्धतीची एक आयडेंटिटीची कोंडी होते किंवा अस्तित्वाची कोंडी होते, तेव्हा वाट मोकळी करण्यासाठी कला असेल किंवा लिखाण असेल, ह्या गोष्टी आपल्याला मार्ग दाखवतात, जे 70च्या काळात दलित चळवळीला दाखवलं. पण मराठा तरुणांना ते सापडलं नाही, कारण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं की अरे साहित्य काहीतरी निर्माण केलं गेलं पाहिजे ज्याच्यातून आपली जी घुसमट आहे ती बाहेर येईल. त्यामुळं एकत्रित येणं आणि हक्कासाठी लढणं हा त्यांनी मार्ग स्वीकारला. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे आरक्षण तुम्ही खाजगी क्षेत्रात मागताय का? मुळात आरक्षण मागणं हे मला ठीक आहे, त्यांच्या बाजूने, मराठा समूहाच्या बाजूने ती न्याय्य गोष्ट आहे. पण आरक्षण मिळाल्यानंतर जे प्रश्न आहेत, मला वाटतं की त्याची जाणीव आत्ता जो आरक्षणाचा लढा आहे त्याच्यामध्ये नाही. एक तर सरकारी नोकरीचं प्रमाण ज्या पद्धतीनं घटलेलं आहे, बरोबर, खाजगीकरण, शिक्षण, म्हणजे आरक्षण कुठं कुठं असतं, नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आणि निवडणुकांमध्ये. बरोबर, ठीक आहे, निवडणुकांचं आपण समजू शकतो. पण नोकऱ्या आणि शिक्षण, म्हणजे शिक्षणाचं ज्या पद्धतीनं खाजगीकरण केले, आणि आवर्जून आपण नोंदवले पाहिजे की शिक्षणाच्या खाजगीकरणामध्ये ज्यांनी वर्चस्व तयार केलं ते मराठा समाज होता. बरोबर. आणि दुसरं की नोकऱ्यांचं खाजगीकरण. आरक्षण मिळाल्यानंतर जर नोकऱ्याच नसतील तर काय? तर मला वाटतं की आरक्षणाचा लढा व्यापक पद्धतीने लढला गेला पाहिजे, मग तो सर्वच बाजूने असेल. मग आरक्षणाचा प्रश्न मांडताना खाजगीकरणाच्या मुद्द्यावरही बोललं पाहिजे, कंत्राटीकरणाच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे. नाहीतर आरक्षण मिळून काय करणार आहात? म्हणजे तुमच्याकडे आरक्षणाचा कागद असून बाजारपेठेत जर नोकऱ्याच नसतील तर तुम्ही काय करणार आहात? जे दलित समूहाचं झालं, बरोबर, की दलित समूह सरकारी नोकऱ्यांचा मागं लागला, म्हणजे आणि त्यांना मिळाल्या काही प्रमाणात, पण म्हणाव्या तेवढ्या मिळाल्या नाहीत. आणखीन टक्केवारी वाढली, पण ती समाधानकारक टक्केवारी नाही आहे, आपण स्वीकारलं पाहिजे. त्याचं वेगळं राजकारण आहे, त्यातले गुंते वेगळे आहेत. पण आरक्षणाचा प्रश्न हा तुमच्या, म्हणजे आत्ता जे सगळी चर्चा चालू आहे, मला वाटतं की त्याला ते उत्तर नाही आहे. बरोबर. मला दुसरा एक प्रश्न माझ्या मनात आला, तर तो शेवटचा आपला प्रश्न राहील की ह्या आरक्षणाच्या विषयामध्ये बघा, आपण जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं, दलित समाजामध्ये देखील जे आरक्षण दिलं गेलं त्या आरक्षणाचा लाभ मुठभर लोकांनीच मिळवला. तसं आता अन्य लोकांना जे आरक्षण दिलं जाणार आहे, कारण जे जागृत आहेत ते त्याचा लाभ उठवतील, जे झोपी गेलेले आहेत, ज्यांना माहितीच नाही, ते वंचित राहतील. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? बरोबर. आता तुम्ही जे म्हणताय त्यात तथ्य जरी असलं तरी आरक्षणाचं महत्त्व त्यांनी कमी होणार नाही. आरक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मागास समूहांना पुढे आणण्यासाठी आरक्षण हे खूप महत्त्वाचं पाऊल भारतासारख्या देशामध्ये उचललं गेलं होतं आणि त्याचे रिझल्ट्स आपण बघतोय. बरोबर. त्यांनी इथल्या मागास समूहांचा आर्थिक सामाजिक स्तर उंचावला आहे, 100% उंचावला आहे. त्याच्याबद्दल कोणीच प्रश्नचिन्ह उभं करायचं कारण नाही. तुम्ही जे म्हणताय तो मुद्दा जरी व्हॅलिड असला, पण हे इथल्या व्यवस्थेचा अपयश आहे. अच्छा. म्हणजे हे त्या मुठभर लोकांचं त्यांनी व्यवस्थेचा फायदा घेतला असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण असं म्हणलं पाहिजे की शासकीय योजना एकदम तळातल्या माणसासोबत पर्यंत का पोहोचत नाही, तर ते इथल्या सरकारचं, इथल्या राज्य संस्थेचं ते अपयश आहे. कारण हा जर कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आहे ना, बरोबर, तर कॉन्स्टिट्युशनल मुद्द्याचं एक्झिक्युशन, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही शासन व्यवस्थेची आहे. बरोबर. तर शासन व्यवस्था जर ते पोहोचवत नसेल, अर्थात प्रत्येक समूहामध्ये
ठराविक शिक्षित शहरी समूह असतो ज्याला या गोष्टींची माहिती असते. आणि आता विशेषतः इंटरनेटच्या काळामध्ये हा जो डिवाईड, ही जी दरी आहे, त्याला आपण टर्मिनॉलॉजीमध्ये डिजिटल डिवाईड म्हणतो की डिजिटल नॉलेजमुळे एक दरी तयार झाली आहे समाजामध्ये. काही समूह त्यातून बाहेर फेकले गेले, काही खूप पुढे आता गेलेत. ह्याच्यामध्ये जबाबदारी कुणाची येते? तर हा जो एक वरचा थर तयार झाला आहे तो नक्कीच प्रत्येक समाजातला त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करणार. इथं ज्या लोकशाहीचे आपण 4 स्तंभ म्हणतो त्यांची जबाबदारी जास्त आहे. इथे न्यायपालिका असेल, माध्यमं असतील, ब्युरोक्रेसी असेल किंवा काउन्सिल्स असतील, आपले लॉ काउन्सिल्स, त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी अशा पद्धतीने स्कीम आणणं गरजेचं आहे की ज्या एकदम शेवटच्या थरापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. पण आपण त्यात अपयशी होताना आत्ता दिसतो. हे खूप सिरियसली बोललं पाहिजे, कारण ज्या समूहासाठी या योजना आहेत त्या समूहाचं रिप्रेझेंटेशनच आपल्याकडे ह्या 4 ह्याच्यामध्ये नाही. म्हणजे माध्यमांमध्ये दलितांचं प्रमाण खूप नगण्य आहे, खूप म्हणजे खूप नगण्य आहे. म्हणून दलितांचा प्रश्न किंवा कुठल्याही समूहाचा प्रश्न हा फक्त अत्याचार झाल्यानंतरच येतो. त्याचा विकास म्हणजे मी हा जमिनीचा लढा मराठवाड्यातला आहे, त्याच्यावरती किती काम झालं आहे. म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतली लोक यावरती काम करत आहेत, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना ही प्रश्न माहीत नाही आहेत. कारण आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आपल्या वर्चस्वाला ते धक्का लावतील काही सातत्यानं भीती तिथल्या समाजांना असते. म्हणून आणि दुसरं काय असतं की तो जो तुम्ही एक क्रीम लेअर तयार झाला आहे त्यालाही ती भीती असते जाती अंतर्गत. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की जात ही काही एकसंध गोष्ट नाही आहे. म्हणजे जातीमध्येही जे समूह आहेत, म्हणजे SC असतील ओपनमध्ये, म्हणजे ब्राह्मणांमध्ये आपण बघितलं तर काय चित्पावन ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण, मराठा. म्हणजे काल मराठा रामदास कदमांचं जे वक्तव्य आलं की ते म्हणाले की आम्ही 96 कुळी आणि कुणबी मराठा. हा कुठलाच समूह एकसंध नसतो. दलितांमध्येही मांग आणि महार आणि चांबार ह्याच्यातले जे वाद आहेत ते आहेतच. ते त्यामुळे जातीव्यवस्था मुळीत निघाल्याशिवाय हे सगळं संपणार नाही. आणि आत्ता जे आरक्षणाचे लढे आहेत किंवा एकंदरीत जे सगळे जातीचा प्रश्न आहे त्याची गोम तिथे आहे की आपण जातीयांताच्या विचारांपासून खूप दूर गेलेले आहोत. आणि आता सगळेजण असं सांगायला लागलेत, म्हणजे विशेषतः RSS पासून सगळे हिंदुत्ववादी सगळ्या संघटना म्हणतात की आम्ही बाबासाहेबांना मानतो. प्रश्न खूप वेगळा आहे. बरोबर. ह्या संघटनांनी बाबासाहेबांना मानतो म्हणण्यापेक्षा हा उलट प्रश्न केला पाहिजे की बाबासाहेब RSSला मानत होते का? तर त्याचं उत्तर नाही, हे सत्य आहे. बाबासाहेब हिंदू धर्म मानत होते का? तर नाही. त्यामुळे ह्या आता बाबासाहेबांचं एक जागतिक नाव आहे म्हणून त्यांना ॲडॅप्ट करण्यापेक्षा बाबासाहेबांचा विचार ॲडॅप्ट करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यापासून मला वाटतं की दलितांना धरून सर्वजणच त्यापासून थोडे मार्ग आता भटकलेले आहेत. जातीयांताचा जो भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातला जो महत्त्वाचा प्रोजेक्ट होता तो आता खूप कुठेतरी दूर चालला आहे. आणि आत्ता ज्या जातीय आयडेंटिटी, ओळखी खूप आता धारदार व्हायला लागलेले आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. बरोबर. त्यामुळं आरक्षणाचा प्रश्नाची गरज किंवा आरक्षण मिळालं पाहिजे ह्याचं उत्तर जर जे आहे ना ते आपल्या धोरणांमध्ये आहे, जे एकंदरीत. आणि आता त्या ज्या पॉलिसीज आहेत त्या फक्त नॅशनल पॉलिसीज नाही आहेत, त्या इंटरनॅशनल पॉलिसीज आहेत. कारण कॅपिटलिस्ट जी सगळी धोरणं आहेत ते आता आपल्या गावापर्यंत पोहोचली आहेत आणि त्याच्यातून ही जी कोंडी तयार झालेली आहे आणि ही कोंडी जास्त तीव्र होणार आहे. हे संपणार नाही आहे इथंच. म्हणजे आरक्षणाने प्रश्न तर सुटणार नाही आहे. आरक्षणाने काही प्रमाणात दिलासा मिळेल, पण मूलभूत प्रश्नांना हात घातल्याशिवाय फक्त आरक्षणावरती अवलंबून राहून तुमचे जे जगण्याचे प्रश्न आहेत, म्हणजे आपले सगळ्यांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत ते काही सुटणार नाही आहेत. धन्यवाद. आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.